नमस्कार सर्वांना. राही रांगोळी चॅनलवर सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत काढायलाही सोपी आणि दिसायलाही सुंदर अशा छोट्याशा रोजच्या 4 रांगोळ्या. अगदीच बघता क्षणी तुम्हाला रांगोळी काढावीशी वाटेल अशाच आपण रांगोळ्या आणि नवशिक्यांसाठीही अगदी सोपी ट्रिक यूज केलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्कीच राहा. रांगोळी आवडली तर लाईक करा. नवीन रांगोळी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता रांगोळीमध्ये प्रथमतः आपण 3x3 डॉट देऊन घेतलेली आहेत आणि ती बरोबर रेषेच्या साहाय्याने प्लस शेपमध्ये या प्लस सिम्बॉलमध्ये जॉईन करून घेतली आणि एक स्वस्तिक काढून घ्यायची आहे. तर स्वस्तिकच्या आतल्या बाजूनी आपण त्याला एक कुयरी टाईप शेप बनवून घेणार आहोत. तर बघू शकता व्हिडिओमध्ये आपण कशा प्रकारे चारही टोकांना एक कुयरीचा आकार काढून घेतला. अगदी सोपी आणि सुंदर झटपट ही पद्धत आहे. तर बरोबरमध्ये एक रेड कलरचा डॉट देऊन बाजूनेच आपण येलो कलरचे छोटे छोटे 4 पाकळ्याप्रमाणे काढून घेतलेली आहे. जसे की एक फूल तयार झाले आणि सर्वच कुयऱ्यांमध्ये आपण लाईट असा ग्रीन कलर भरून घेतला आणि जे मध्ये येलो कलरचे डॉट दिले होते ते काडीच्या साहाय्याने कळीप्रमाणे आकार बनवून घेतलेला आहे. तर बघू शकता सुंदर असे फ्लावरच्या पाकळ्यांप्रमाणे तयार झाले. तर सर्वच कुयरीच्या डोक्यावरती आपण एक येलो कलरचा डॉट देऊन थोडासा प्रेस करून वरती रेड कलर टाकून घेतला. तर बघू शकता अतिशय सुंदर आणि सोपी अशी ही डेली यूज रांगोळी आहे. तुम्हाला आवडली असेल तर एकदा घरासमोर नक्कीच काढून बघा. तर बघू शकता एक पोपटाप्रमाणे हा शेप तयार झाला आहे. त्यामुळे आपण रेड कलरने त्याला खाली छोट्या छोट्या अशा चोचीप्रमाणे एक रेड कलरचा कलर टाकून आकार दिलेला आहे. तर बघू शकता जसे की पोपट बसला आहे असे तयार झालेले आहे. तर स्वस्तिकच्या चारही टोकांना आपण लाईट असे पिंक कलरचे डॉट देऊन घेतले. बघू शकता फायनल लुक तयार झालेला आहे. आता बघणार आहोत 2 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण 7 डॉट देऊन घेणार आहोत आणि ते डॉट एक तुऱ्याप्रमाणे आपण 6 असे तुरे डॉटवरती काढून एक सुंदर असे फूल तयार झाले. बघू शकता अगदीच हलक्या हाताने आपल्याला हे तुऱ्याप्रमाणे राऊंड शेप काढून घ्यायची आहे. अगदीच काढायलाही सोपी आणि दिसायलाही सुंदर अशी ही आपली रांगोळी आहे. आणि बरोबर तुऱ्यांवरती आपण व्हाईट कलरचे डॉट देऊन घेणार आहोत. 5-5 असे आपण डॉट दिलेली आहेत. तर सर्वच बाजूने आपल्याला ही मालिका कंप्लीट करून घ्यायची आहे. तुम्हाला हे रांगोळी काढायला आवडते, अगदीच तुम्ही नवीन रांगोळी शिकत आहात तर प्रथमतःच्या अशा छोट्या छोट्या रांगोळ्या ट्राय करा. तर अगदीच आपण सोप्या पद्धतीने रांगोळ्या दाखवत असतो की कोणीही सहज काढेल. तर बघू शकता ते 5 डॉट आपण बोटाच्या साहाय्याने बरोबर एक पाकळीचा आकार तयार करून फुले बनवून घेतली आणि फुलामध्ये सुद्धा लाईट असा येलो कलर स्प्रेड केला आणि मध्ये एक रेड कलरचे डॉट देऊन सुंदर असा फुलाचा लुक तयार झालेला आहे. बघू शकता आणि मध्ये जी रिकामी जागा आहे तिथे आपण ब्ल्यू कलरचे डॉट देणार आहोत. ब्ल्यू आणि ऑरेंज असे कॉम्बिनेशन करत आहोत. तर बघू शकता ते अगदीच कलरफुल ही रांगोळी तयार झालेली आहे. किंवा तुम्ही फक्त व्हाईट कलरने काढली तरी सुंदर असा लुक तयार होतो. बघू शकता फायनल लुक तयार झालेला आहे. कशी वाटली एक कमेंट करून जरूर कळवा. आता बघणार आहोत 3 नंबरची रांगोळी. तर प्रथमतः आपण आडव्या आणि उभ्या अशा 2-2 लाईन मारून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता बरोबर स्ट्रेट अशा आपण 2-2 समांतर लाईन मारल्यात आणि दोन्ही लाईनच्या मध्ये जी रिकामी जागा आहे तिथे सुद्धा आपण एक कोणाप्रमाणे 2 रेषा मारून घेतलेल्या आहेत. बघू शकता एक कोण तयार झाला आणि ते कोणाच्या मध्ये आपण एक फुलाच्या पाकळीने जॉईन करून घेतले जसे की दिलचा शेप तयार झाला. बघू शकता अगदीच मोठ्या मोठ्या अशा पाकळ्या काढून आपण दिल शेप टाईप
बनवून घेतले. मध्ये जो चौकोन तयार झाला आहे तिथे आपण रेड आणि येलो कलरचा डॉट देणार आहोत. तर बाजूच्याच रेषांवरती आपण एक एक असा येलो कलरचा डॉट देऊन तो थोडासा प्रेस करून घेणार आहोत. आणि येल्लोच्या वरती 4-4 असे व्हाईट कलरचे छोटे छोटे डॉट आपण देऊन घेतले. येलो आणि रेड हे सुंदर असे कॉम्बिनेशन तयार होते. तर काडीच्या साहाय्याने आपण त्या डॉटला एक पाकळीचा आकार तयार करून घेत आहोत आणि सुंदर असे फूल तयार होते. बघू शकता अगदी सहजपणे काडीने बाहेरच्या बाजूला आपण डॉट सरकून घेतले तर सुंदर फूल तयार होते. आणि दिलच्या मध्ये आपण एक पिंक कलरची रेषा मारून घेत आहोत आणि पिंक कलरच्या रेषेच्या टोकाला आपण 3-3 असे रेड कलरचे डॉट देऊन घेतले. तर बघू शकता 3-3 डॉट आपण बोटाने थोडेसे प्रेस करून घेणार आहोत आणि बरोबर मध्ये एक येलो कलरचा डॉट देऊन घेतला. दिल शेपच्या वरतीच आपण 3-3 असे व्हाईट कलरचे डॉट दिले. बघू शकता फायनल लुक आपला तयार झालेला आहे. आता बघणार आहोत शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तर उद्या शुक्रवार आहे त्यानिमित्त आपण एक छोटीशी पण सुंदर असे लक्ष्मी पाऊल रांगोळी काढत आहोत. तर बघू शकता प्रथमतः व्हाईट कलरचे 2 डॉट देऊन घेतले आणि ते बोटाच्या साहाय्याने बाहेरच्या बाजूला ओढून घ्यायची आहेत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे बरोबर डॉट बाहेर ओढून वरती 5-5 असे व्हाईट कलरचे छोटे छोटे डॉट देऊन एक बोटाचा शेप बनवून घ्यायचा आहे. अगदीच आपण ही छोटीशी पावले दाखवत आहोत आणि पावलांमध्ये येलो आणि रेड कलर भरून घेणार आहोत. छोटीशी पण झटपट होणारी ही लक्ष्मी पाऊल रांगोळी तुम्ही मंदिरासमोर, तुळशीसमोर किंवा उंबऱ्यासमोरही काढू शकता. अगदी सुंदर असा लुक तयार होतो आणि डेली यूजसाठी सुद्धा बेस्ट आहे. तर बघू शकता पावलांच्या बाजूला आपण 3-3 अशा रेषा काढून घेत आहोत. मधली रेषा मोठी आणि बाजूच्या रेषा छोट्या छोट्या दाखवत आहोत. तर रेषेच्याच बाजूला 2-2 असे रेड कलरचे डॉट आणि एक येलो कलरचा डॉट देऊन घेतला. बोटाने थोडेसे प्रेस करून येलो कलरचा डॉट बाहेरच्या बाजूला ओढून घेतला आणि बरोबर मध्ये एक ग्रीन कलरचा डॉट दिलेला आहे. तर बघू शकता छोटीशीच पण सुंदर अशी लुक देणारी ही डेली यूज रांगोळी आहे. तर कशी वाटली एक कमेंट करून जरूर सांगा. आपला संपूर्ण भाग बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नियमित व्हिजिट करत राहा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आपल्या रांगोळ्या आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला कोणत्या रांगोळ्या बघायला आवडेल तेही कमेंट करून सांगू शकता. किंवा तुम्ही आपला व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून बघता एक कमेंट करून मला जरूर कळवा. तर बघू शकता खालच्या बाजूला आपण एक फूल काढून घेतले आणि फायनल लुक तयार झालेला आहे. भेटूया पुढच्या भागात. बाय बाय, टेक केअर.